राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये रोड शो पार पडतोय। या रॅलीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली आहे। भारत जोडो न्याय यात्रेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्राच्या नंदुरबार इथं दाखल झाली, तिथून महाराष्ट्रात त्यांचा प्रवेश झाला। राहुल गांधी यांची ही भारत जोडो न्याय यात्रा सध्या नाशिकमध्ये पोहोचलेली आहे आणि त्यांचा रोड शो पार पडतो। ही थेट दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केल्याची दृश्य आहेत। मोठा उत्साहाने देखील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मणिपूरमधून 15 जानेवारीला राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली होती। जवळपास 15 राज्य, 100 जिल्हे, 110 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा प्रवास करत आता नाशिकमध्ये पोहोचलेली आहे। 17 मार्चला आपण पाहतोय मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे आणि इंडिया आघाडी या यात्रेच्या समारोपाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। नाना पटोले यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत आपण पाहतो। ही थेट दृश्य नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने इथं सहभाग घेतलेला आहे। राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी, त्यांना साथ सोबत करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो नाशिकमधून। आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या केडरला, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एक नवा उत्साह देण्यासाठी, त्यांच्यामध्ये नवसंजीवनी देण्यासाठी संपूर्ण पक्षाला राहुल गांधी यांची ही यात्रा आता कितपत फायदेशीर आणि महत्त्वाची ठरणार आहे हे आगामी येत्या निवडणुकांच्या माध्यमातून कळणार आहे। मात्र त्यापूर्वी आपण पाहतो अगदी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी, त्यातही इंडिया आघाडी या यात्रेच्या माध्यमातून कुठेतरी शक्ती प्रदर्शन करू पाहत असल्याचं चित्र आहे।